तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचं आपलं थर्ड डे आणि आपल्या आजच्या थर्ड डेमध्ये आपण आता चाललो आहे आरू व्हॅली, चंदनवाडी आणि एक मिनटं कॉल आला होता म्हणून डिस्टर्ब झालं. सो आपण आता चाललो आहे आरू व्हॅली, नंतर मग आपण बेताब व्हॅली आणि मग नंतर चंदनवाडीला जाणार. तर असे 3 पॉईंट आपण आपल्याकडे 3 ते 3.5 तास आहेत कवर करण्यासाठी. आणि त्याच्या पुढे मग आपल्याला आपण परत आज श्रीनगरला जाणार परत आज. तर श्रीनगरला जाण्यासाठी आपले जो लोकल ड्रायव्हर आहे तोच भेटणार आहे, पण तो ॲट द एंड भेटणार आहे. सो आपण आता आरू व्हॅली निघालो, तर तुम्ही हा सीन एन्जॉय करा. तर आपण आता आरू व्हॅलीच्या अलीकडे थोडासा एक स्पॉट दिसला म्हणून थांबलेलो. हा जो ब्रिज दिसते तुम्हाला मागं, त्या ब्रिजच्या खालनं ही नदी वाहते आणि ह्याच्यात लिटरली बर्फ आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे लिटरली हा सर्व बर्फ आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, हा सर्व बर्फ आहे. कडक झाला आहे सगळं एकदम बर्फ. पण ही नदी आतमधनं एकदम प्रॉपर फ्लोमध्ये वाहते. गार असेल, गार असेल. लगेच विचारतो परत. तर आता आपण मित्रांनो आलोय चंदनवाडी या जागेवरती. तिथे एवढा नाही पण थोडा भरपूर बर्फ आपल्याला बघायला भेटतं. जागा खूप छान आहे. -5 डिग्री टेम्परेचर सध्या चालू आहे आणि इथे खूप भारी वाटतं. तर मित्रांनो आपण आता आहोत बेताब व्हॅलीमध्ये. इथे मूवीवरनं नाव ठेवलं आहे फक्त, बाकी असं एक्साइटिंग असं काय नाही इथे. तुम्हाला फक्त हे असे माउंटेन व्ह्यूज भेटतील दिसायला. असं जर बर्फ असेल तर एक तुम्हाला एक्साइटिंग असं स्नो ॲक्टिव्हिटीज वगैरे करता येऊ शकतात, पण इथे आता सध्या तसं काही दिसत नाही आहे. पण तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या पार्टनरसोबत, तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत खूपसे असे छान असे बॉलिवूड सीन जे असतात तसे फोटोज व्हिडिओज घेऊ शकता, रील्स बनवू शकता, इंस्टाग्राम कंटेंट शूट करू शकता. आणि हे असे लोक कायम फक्त हॉट स्पॉट मागू शकतात. तर आपण आलो आहे बेताब व्हॅलीमध्ये. इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल खूप मोठं मैदान आहे आणि या मैदानाच्या जस्ट पलीकडे एक छोटीशी नदी आहे, जी नदी तुम्हाला मी मगाशी पण दाखवलेली. क्रॉस करे. सो स्ट्रगल इज रिअल. तर इथे तुम्हाला असं काय बोलतात याला रोपवे वगैरे पण बघायला भेटेल. रोपवेच आहे, रोपवे वगैरे बघायला भेटेल. ते इकडचे पारंपरिक कपडे वगैरे घालायला भेटेल तुम्हाला. असे छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज दिसतील इथे तुम्हाला. तुम्ही इथे या, इथे येऊन एन्जॉय करा, हॉर्स रायडिंग वगैरे करा. पण हॉर्स रायडिंगचे मॅक्झिमम 800 रुपीज किंवा 600 रुपीजच द्या, ह्याच्यावरती एक्स्ट्रा देऊ नका, कारण की तेवढेच चार्जेस आहेत इथले. सो चला आपण आता थोडा एन्जॉय करूया व्ह्यू. शिलाजीत सर, शिलाजीत. अरे सर व्हिडिओ निकाल.
दिस इज द एंड ऑफ दिस व्हिडिओ गाईज. सॉरी मला आउट्रो शूट करायला वेळ नाही भेटला, पण जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्याच्या व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू सो मच.